तळ कोकणात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलाय। जिल्ह्यात पावसाचा ग्रीन अलर्ट देण्यात आलाय। शिर्डीतील श्रीरामपुरात शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आलंय। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित केलंय। प्रलंबित असलेल्या जमिनीच्या प्रश्नासाठी आंदोलन सुरू होतं। भिवंडीत विद्यार्थिनींनी रस्त्याच्या दुरावस्थेवर केलेला व्हिडिओ व्हायरल झालाय। नांदकर बापगाव रस्त्याच्या दुरावस्थेवर मुलींनी भाष्य केलंय। वाशिममध्ये विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळाला। मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाच्या टायपिंग परीक्षेत तांत्रिक अडचण आली, त्यामुळे परीक्षार्थींनी नाराजी व्यक्त केली। महाड MIDCतील वायू गळतीमुळे आणखी एकाचा मृत्यू झालाय। मृतांची संख्या 2 वर गेली असून 30 ते 35 कामगारांना गॅस गळतीचा त्रास झालाय। रायगडमधील पाना येथील काळ नदीत एक तरुण वाहून गेला। पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून बेपत्ता तरुणाचा शोध सुरू आहे। भिवंडीत एका कारचा टायर फुटल्यानं कार थेट झाडाला आदळली। अपघातात कार चालक किरकोळ जखमी झालाय। येवला कोपरगाव महामार्गावर कंटेनरनं दुचाकीला जोरदार धडक दिली। अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झालाय। घटनेनंतर कंटेनर चालक फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। रत्नागिरीतील अंजर्ले आडे मार्गावर रस्त्यांचं विदारक वास्तव विद्यार्थ्यांनी समोर आणलंय। एका विद्यार्थिनींनी सरकारला थेट सवाल करत सरकारला जाग कधी येणार असा प्रश्न उपस्थित केला। नागपुरात पोलीस दलातील अधिकाऱ्यानं आत्महत्या केली। ज्ञानेश्वर झोल असं आत्महत्या केलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचं नाव आहे। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। साताऱ्यातील केसुर्डीत मुदतबाह्य आणि बुरशी लागलेले चॉकलेट रस्त्यावर फेकले। मुदतबाह्य खाद्यपदार्थ उघड्यावर टाकणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ करतायत। येवला शहरात राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत साहित्याचं वाटप करण्यात आलं। मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लाभार्थ्यांना आवश्यक साहित्याचं वितरण करण्यात आलं। पंढरपुरात भक्तांची मांदियाळी लागली। पददर्शन रांग जवळपास 1 किलोमीटरपर्यंत पोहोचली। श्रावण मासामुळे विठ्ठल दर्शनासाठी भाविक पंढरपुरात आले। बारामतीत अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात महामोर्चा निघाला। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिलाय। शिर्डीतील शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं। आकारी पडीत जमीन मूळ मालकांनी परत देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। नागपूर संभाजीनगर द्रुतगती मार्गावरील मरीमाता पुलाजवळ रस्त्यावर मोठं भगदाड पडलंय। त्या भगदाडाच्या ठिकाणी गवत आणि काटेरी झुडपं असल्यानं वाहनधारकांसाठी मोठा धोका निर्माण झालाय। बारामतीत चायनीज मांजामुळे तरुण गंभीर जखमी झालाय। मांजामुळे तरुणाच्या चेहऱ्याला आणि कानाला गंभीर दुखापत झाली। तरुणावर उपचार सुरू आहे। पंढरपुरातील गणेशवाडी गावचे वीर जवान वैभव आवताडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। देशसेवा बजावत असताना जम्मू काश्मीरमध्ये वैभव आवताडे शहीद झाले। आमदार समाधान आवताडेंसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली। संभाजीनगर जिल्ह्यातील 2 सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। दोघं मासेमारीच्या जाळं काढण्यासाठी गोदावरी नदीत उतरले होते। अचानक पाण्यात वीज प्रवाह आल्यानं दुर्दैवी घटना घडली। संभाजीनगरमध्ये चारचाकी चालकानं चारचाकी पेटवून दिली। गाडीला पोलिसांनी जामर लावलं होतं। विनंती करूनही जामर न काढल्यानं चारचाकी पेटवून दिली।